भावांना पुन्हा एकदा नमस्कार. डिगश आपण ट्विटरला अपलोड केले, जसे की आगमन सोहळा झालं, मित्रांनो लोगो वगैरे झालं गणपतीवर, म्हणजे भरपूर असे ट्विटरला आपण नक्कीच अपलोड केले, तो काय विषय. पण संपूर्ण ते आपण 10/22 एकदम प्रिंटिंग जबरदस्त बॅनर गणेश उत्सव निमित्त सर्वांना शुभेच्छा यावं या टॉपिकवर आपण आजचा बॅनर बांधला मित्रांनो. ठीक आहे. तर राहिल्याविषयी मित्रांनो एक गोष्ट, भरपूर जण मला कमेंट वगैरे करतात का दादा तो PLP वगैरे का नाही देत आहे. ठीक आहे. तर आपण जी डिझाईन बघतो मित्रांनो, संपूर्ण डिझाईन HD क्वालिटी राहते फोटोशॉपची. आपली कमीत कमी मित्रांनो जास्त MB ची डिझाईन राहते. ठीक आहे. मी तुम्हाला पूर्ण HD क्वालिटीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करतोय, त्यामुळे ते मटेरियल काय पिक्सेल ॲपमध्ये चालणार नाही मित्रांनो मी. ठीक आहे. त्यामुळे मी ते PDF प्रोव्हाइड करतो, पण त्यासाठी तुम्हाला मी PNG मटेरियल नक्कीच क्रिएट करून नक्कीच मटेरियल मी देणार, तो काय विषय नाही, जेणेकरून तुम्हाला ते मोबाईल युजरसाठी बेटर राहील, तो काय विषय नाही. ठीक आहे. राशन फाईल आपला आजचा ट्युटोरियल. तर चला मित्रांनो आज ट्युटोरियल आपण सुरुवात करूया. तर मी आलो मित्रांनो फोटोशॉपवर. ठीक आहे. तर फोटोशॉपला ओपन केल्यानंतर इथं फाईल क्लिक करतो, न्यू येतो. तर न्यू आल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, इथं समजा आपण एक साईज क्रिएट करून घेतो 10/22. ठीक आहे. समजा इथं मी 10/22 ही आपली साईज आहे, वरती 20 टाकले, खाली 10 इंचेसमध्ये करून घेतलं. रेझोल्युशन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तर 300 ठेवायचं. ठीक आहे. तुम्हाला जर प्रिंटिंगची डिझाईन कोणती डिझाईन करताना तुम्ही 300 ठेवा. काही मुलं 72 वगैरे ठेवते, तसं करू नका. त्यांनी काय होतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही वेळेवर क्वालिटी देण्यासाठी जेव्हा तुम्ही रेझोल्युशन हाय करता, त्यांनी तुमची डिझाईन फुटणार. म्हणजे कसं, जर तुम्ही 72 काम करू राहिले तर तुम्हाला ते प्रत्येक इफेक्ट कसा मारलाय, कसं ब्लर वगैरे बसलंय, ते काय तुम्हाला ते कळणार नाही एवढं प्रॉपर. पण जेव्हा तुम्ही रेझोल्युशन हाय करशाल, नक्कीच तुम्हाला ते तुमची डिझाईन थोडीफार चुका होणार. तर त्याला मिळून 300 ठेवत चाला. ठीक आहे. जेणेकरून सर्व बेसिक गोष्टी आपल्याला नक्की त्यात शो होत राहते. राशन आपण साईज क्रिएट केली ती मित्रांनो, इथं क्रिएट म्हणून. ठीक आहे. ही 10/22 ची साईज आपण क्रिएट केली. या पद्धतीने मित्रांनो खाली येतो, स्क्रोल डाऊन करतो. एक नॉर्मल आपण सॉलिड कलर मारलाय ब्ल्यू कलर मध्ये या टाईप मध्ये. ठीक आहे. त्यावर एक बॅकग्राऊंड घेतलंय, अशाने आपण एक बॅकग्राऊंड घेतलंय सिम्पल. ठीक आहे. संपूर्ण बॅकग्राऊंड आपण Pinterestवरून घेतलंय. मला कमेंट करा नक्कीच, त्यावर ट्युटोरियल आणेल मी कुठून वगैरे कशी बॅकग्राऊंड नक्की घ्यायची. ठीक आहे. अशा मी सर्ट इम्पॉर्टंट गोष्टी मित्रांनो, बॅकग्राऊंड आपण एक वॉटर टाईप असा नॉईज मारलाय. इथं झूम करून तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता आपण एक खतरनाक नॉईज मारलाय, तो सुद्धा तुम्हाला सांगितला मागच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. इथून नक्की एक न्यू लेअर घ्यायची. न्यू लेअर घेतल्यानंतर एडिटमध्ये जाऊन फिलअप मधून 50% ग्रे करून घ्या. त्यानंतर नॉईज वगैरे संपूर्ण त्या मारा, तो काय विषय नाही, तुम्हाला मी सांगितलं जी. त्यानंतर आपण इथं टेक्स्ट मारलंय मित्रांनो. गणपतीचं जे काही टेक्स्ट आहे ते नॉर्मली तसं मारलंय, आणि त्याची ऑफिससाठी आपण नॉर्मली कमी ठेवले. तुम्हाला संपूर्ण PNG फाईलमध्ये शो होणार आहे, तो काय विषय नाही. एकदम क्वालिटी वाईज आपण प्रोव्हाइड केलंय तुम्हाला संपूर्ण येते. ठीक आहे. आता आपण गणपती ऍड केलाय, तर गणपती बघू शकता पूर्ण मित्रांनो मी कटिंग वगैरे एकदम प्रॉपररित्या इफेक्ट वगैरे संपूर्ण मारलाय. इतकं HD क्वालिटी हे बघू शकता तुम्ही. त्याच्यामुळे आपलं जे मटेरियल पूर्ण HD क्वालिटी राहते मित्रांनो. ठीक आहे. नंतर आपण लाईट टाकलाय तिथं, जेणेकरून ते युनिक दिसावं. हे बघू शकता. इथं सुद्धा कानाच्या वरती थोडा लाईट मारलाय, त्याच्यावरती आपले बाप्पा येणार आहे, तो काय विषय. आता इथे एक बघू शकता, हा एक इमेज होता आपण त्या साईडला, तुम्हाला तो सुद्धा प्रोव्हाइड केला. ठीक आहे. अशा पद्धतीने. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी, तर व्हाईट ब्रश मारलाय मी, त्याच्यावरती आपला जो गणपती बाप्पा आहे तो थोडा उठून दिसत, त्या टाईपमध्ये तो मारण्याचा प्रयत्न केला. हे बघू शकता इथं मारलाय. एकदम क्वालिटी आपल्याला दिसून राहील डिझाईन. जर तुम्हाला वाटलंच तुमचा कोणता मंडळाचा गणपती वगैरे असेल, नक्कीच तुम्ही तो इथं सुद्धा घालू शकतो, तो काय विषय नाही. ठीक आहे. अशा पण नक्कीच ते करा, एकदम चांगली डिझाईन दिसत. नंतर आपण इथं ब्रश मारलाय. ठीक आहे. राशन त्याला हाईड करून घेतोय. आता ते सगळ्यात इम्पॉर्टंट आपण एक नाव घेतलंय, जे आपलं ट्विटचं गणपतीचं. त्यानंतर इथं रेक्टँगल घेतलाय, अशा पण एक व्हाईटचं रेक्टँगल घेतलं नॉर्मल शेप. ठीक आहे. त्यावर आपण इथं बघू शकता नाव ॲड केलंय, 27 ऑगस्ट शेप मारलाय. ठीक आहे. त्यानंतर इथं ग्रुप 2 एक नाव करून घेतो आपण, गणेश उत्सव. एकदम क्वालिटी वाईज नाव मित्रांनो संपूर्ण. त्यात तुम्ही ते संपूर्ण ते एडिट करू शकता. ठीक आहे. या ग्रुपला इथं अनग्रुप करा, म्हणजे इथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट अनग्रुप होणार आहे, तो काय विषय. तिथून नक्कीच तुम्ही ते नाव वगैरे चेंज करू शकता. आणि त्यानंतर त्याच्यावर आपण ॲड केल्यानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर खाली आपण ॲड केल्यानिमित्त आले सर्व नागरिकांचे हार्दिक स्वागत. आणि त्याच्या शेजारी आपण 2 ते शेप टाकले सर्कलला, जेणेकरून ते नाव एक चांगले दिसेल. हे बघू शकतो मी. ठीक आहे. अशा मी केल्यानंतर आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, आता 2 इफेक्ट मारले आपण संपूर्ण क्वालिटी. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे एक विशेष आकर्षण नॉर्मल डेमो टाकलाय मी. ठीक आहे. तुम्हाला ते थोडं वाटलंच एकदम ॲक्टिव्ह दिसावा, जसे की ऑर्डर वाईज मला मी केलं ते संपूर्ण. ठीक आहे. ते नक्कीच तुम्हाला मी संपूर्ण तशीच फाईल प्रोव्हाइड केली, जेणेकरून प्रिंटिंग एकदम बेटर आहे, काय विषय नाही.
त्यानंतर तिथे शेप मारला एक युनिक दिसल, म्हणजे संपूर्ण पॅनल हा इकडे आपण क्रिएट करून घ्या, लक्षात घ्या. हे संपूर्ण दिशा आपण हे टाकणारे शेप हे बघू शकता. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट घ्या, आता मी ग्रुपला ओपन करून घेतो ग्रुप 4ला, ठीक आहे. ग्रुप 4ला ओपन केल्यानंतर संपूर्ण बघू शकता मित्रांनो, संपूर्ण रेक्टँगल इथं समजा आपला हा पहिला रेक्टँगल, ठीक आहे. आता याच्यात तुम्हाला फोटो ऍड करायचं म्हटलं ना मित्रांनो, फक्त काय करायचं, फाईल जाऊन लोकांना फोटो घेऊन टाकायचे XYZ, ठीक आहे. तो फोटो घेतल्यानंतर काय करायचं, तुम्हाला ऍड करायची पद्धत माहिती असेल, जर तुम्ही माझा व्हिडिओ नसेल बघितला, प्रोफाईलला तोचा व्हिडिओ टाकलाय, वेगवेगळे रेक्टँगल कसे बनवायचे, नक्की त्यात फोटो कसे ऍड करायचे, संपूर्ण ते तुम्हाला मी ते सांगितलं, स्पेशल व्हिडिओ बनला, ठीक आहे. जर तुम्हाला असे काय अडचण असेल तर नक्की मला कमेंट करा, त्यावर मी ट्युटोरियल बनवल, ठीक आहे. संपूर्ण ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तर संपूर्ण डिझाईन झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, मी सांगतो शेवट. आता एक लक्षात घ्या, तर काय करतं माहिती आहे का, इथं इमेज आल्यानंतर इथं इमेज साईज होता, इमेज साईज झाल्यानंतर संपूर्ण डिझाईन आता इथं त्याचा प्रिव्ह्यू बघायला भेटणार तुम्हाला. एक लक्षात घ्या, मी आता समजा 10x20 आहे, तुम्हाला डिझाईन पूर्ण झालं, तुम्हाला प्रिंटिंग मारायची डिझाईन, ठीक आहे. आता ते फक्त पहिले इंचेसमध्ये सेव्ह करा, नंतर सिमॉइक डायरेक्ट तुम्ही जर एखाद्या दुकानदार गेले त्यांच्याकडे डिझाईन जर दिली तरी ती ऑटोमॅटिक सिमॉइक करून घ्या मित्रांनो, ठीक आहे. तुम्हाला काय करायची गरज नाही, पण तुम्ही काय करू नका, मी सांगतो डायरेक्ट जाऊन ते बेटर राहील, ठीक आहे. त्याच्यामुळे सांगण्याचा प्रयत्न करतो. आता एक लक्षात घ्या, आता जर रेझोल्युशन 300 ठेवलं, आता जर रेझोल्युशन कट करायचं, जर तुमचा PC परफॉर्मन्स एकदम चांगला असेल, जेणेकरून आता माझ्या समजा i9 प्रोसेसर लेटेस्ट टॉपचं आहे, इथं समजा मी 900 रेझोल्युशन करतो. आता इथं प्रिव्ह्यू बघू शकता आपला किती झूम झालाय, म्हणजे जेणेकरून आपली डिझाईन एकदम क्वालिटी इन MB मध्ये हाय होणार, संपूर्ण डिझाईन आपली काहीच फुटणार नाही, ठीक आहे. अशामध्ये रेझोल्युशन तुमचं काम करतं, ते डिपेंड आहे तुमच्या पीसीवर, ठीक आहे. आता भरपूर जणांना PC चांगले असते, पण काही या गोष्टी माहीत नसते, ठीक आहे. त्याच्यामुळे चांगल्या PCचा थोडा वापर करा भावांनो, ही गोष्ट नक्की तुम्हाला सांगतो. नॉर्मल 300 असलं नाही तर रेझोल्युशन वाढा, तुमची प्रिंटिंग तेवढीच हाय क्वालिटीमध्ये सेव्ह होणार. जर तुम्हाला तुमचं रेझोल्युशन कसं डिपेंड करायचं, किती वाढलं कसं काय PC परफॉर्मन्स करेल, नक्की जसं की मी आता समजा तुम्ही ते 900 रेझोल्युशन टाकलं, तर तुमचा PC लगेच वाजायला सुरुवात करेल भावांनो, नॉर्मल थोडा लोड उचलेल, त्यावरून तुम्हाला डाऊट येईल की आपला PC परफॉर्मन्स किती उचलू शकतो, ठीक आहे. पुढच्या तो काय विषय नाही, एकदम प्रॉपररित्या तुम्हाला सविस्तर गोष्टी सांगितल्या प्रिंटिंग बद्दल. जर तुम्हाला प्रिंटिंग अजून काही नॉलेज वगैरे लागलं, नक्की मला कमेंट करा, मी डायरेक्ट स्पेशल त्यावर व्हिडिओ बनवणार आहे, ठीक आहे, ट्युटोरियल. संपूर्ण ते असे गणपती वेगवेगळे चालू आहे मित्रांनो, संपूर्ण PID अजून तुम्हाला नक्कीच घेऊन येणार. तर फायनल असे मी ट्युटोरियल होते मित्रांनो आपलं. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.